आज रंगपंचमीच्या दिवशी भरदिवसा शिर्डी साकुरी शिव येथील एका बंगल्याचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र एका सुज्ञ नागरिकाच्या सतर्कतेने इंडिका गाडीतून आलेल्या या चोरट्यांचा डाव फसलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून घटनास्थळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे तसेच परिसरात राहणारे काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. शिर्डी साकुरी शिव या ठिकाणी साई राख निवास या नावाने हा बंगला असून या बंगल्याचे मालक मुथ्थू कृष्णन हे चेन्नईचे असून कधी कधी या बंगल्यावर येत असतात आणि हा बंद बंगला मोठ्या शिताफीने फोडून जबरी चोरी करण्याचा इरादा शेजारीच राहणारे रवींद्र शिंदे यांच्या सतर्कतेने फसला असून आता शिर्डी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहेत. बिचकत नाही आले ते पहिले येऊन गेले तुमच्या घर त्यांच्या घराकडे इंडिको फोटो पाठवा. इंडिका पलीकडून लावली त्या झाडापाशी ते होत. आहे त्याचं तोंड दिसतंय बरं का, तोंड बांधेल नाही ते. तोंड बांधल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन आहे ना. हॅलो पा. हा 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 चेहऱ्याला मास्क तू टाकले नाही टाकलं ना. स्टँडर्ड आहे. महाग आहे मोठे ना. आवाज नाही येते का? नाही आवाज नाही त्याला. खोली बसून नाही माहिती नाही. तो उतरला दुसरा एक ते कटरच येते बा. अच्छा म्हणजे प्रोफेशनलच होते बरं का ते. त्यांनी ती वरची कडी बरोबर मारली, लॉक इकडे तिकडे बा दिला साईडला. 1 मिनिटात काढलं ते, काहीच वेळ नाही लागला. बापरे आपण एवढे घरी दोन काही हा 2च मिनिटात ते निघाल करून दोन जोर म्हणायची दिवसाला नाही काम करायचं. प्रोफेशनल चोर जे आहे ना, बिल्डर येतो काम करायची ताकद कोणी दिली त्याला. एक जण हत्यारा देऊ राहतात गाडीच्या मागे थांबून. हे लोक जास्त वेळा हेच हत्यारा असं जास्त तिकडून झाडा ते जास्त ते त्याला निघालच नाही. ते आतमधलं आहे ना ते का ते तुला फुगलंय थोडस. हा राईट आहे चालले बाहेर. मग ते कॅमेरा पाहिजे नव्हता काय वरती नाही आहे सगळं राहत. पण ते काय तोंड बांधेल त्यांना माहिती काय कोण पाहणं सगळं एक सापडून राहिलो. एक सामान तो दुसरा काय दिसणार होता त्याच्यात. नाही तो फक्त वॉचिंग पाठवलं ते पाठवते नंतर पाठवते. पारंगत चोर आहे पारंगत. लईच जाट लागले. त्याला नेमकं त्याचा घुसायचं मायाचा वेळ झाला का माय माहिती असं वाटतं. मी तिकडून आलो ना, हा ओरडलो ना तरच हे झालं वाटतं बरं कधी. ते इकडं घुसलेच नाही मग ते पुढं. बरोबर घुसला तो मध्ये नाही घुसला पण तो बस तेवढं. मी ते झालं 5 वाजता ते रिटर्न लगेच 1 वाजून 5 मिनिटांनी. बोला
ते आलो मी तिकडून पळते ते आलो ना मी ते पा ते चौकाट अच्छा तेव्हाच पळेल त्या ठीक आहे तिकडून आलो ना मी नाही हा मी आलो ते काय म्हणत होते गाड्या एक थोडी शूटिंग काढली होती बरोबर ते त्याने फक्त हात केला गाडी ड्रायव्हर रेडी होता ते काय मग गाडी तुम्हाला लगेच फोन लावला मी काही बोलले वहिनी त्या बाहेर आले त्या ते बरं शिर्डी साकुर्शी येथे दुपारी 1 वाजेच्या सुमारास सजन वस्ती रोड इथे आहे ना एक चोरी घरफोडी होण्याचा प्रयत्न चालू होता. मी शेजारील रहिवासी तिथे आणि साधारण इंडिका कारमधून 4-5 लोक आले. त्यांनी संशय आल्यामुळे मी काही त्यांना विचारलो म्हणजे विचारण्यासाठी आलो होतो तोपर्यंत ते काय केलं घर चोरायचं कुलूप तोडलं होतं त्यांनी शेजारील बंगल्याचं. ते शेजारील अण्णा जे आहे ते चेन्नईचे रहिवासी त्यांनी पाळत ठेवून 4-5 दिवस आधी त्यांनी चौकशी केलेली असावी याच्या आधी आणि त्यांनी लॉक तोडला. लॉक तोडून डाऊट आल्यामुळे मी आता नेटेच रात येऊन आलो होतो आणि बरं 10-15 मिनिटापासून कार उभी होती तिथे. तर त्या कारमध्ये डाऊट संशय आला की नेमकं व्यक्ती 15 मिनिटापासून उभं आहे ते कशामुळे तोंडाला मास्क वगैरे बांधलेलं होतं त्यांनी. त्यानंतर मी घरात गेल्याच्या नंतर त्यांनी जोपर्यंत शेजारी गेटवर मुडा मारून परत आतमध्ये आला. मी परत बाहेर आल्यावर बघितलं तर 2 माणसं उडी मारून आतमध्ये जात आहे इकडं आणि तेवढ्या वेळात मी तिकडून ओरडलो तर मग ते लॉक तोपर्यंत तोडलेला होता त्यांनी. पण मी ओरडल्यामुळे ते तोपर्यंत पळाले आणि माझ्यावर पण त्यांनी चाकू वगैरे त्यांनी मला हे दिली तू मागं हो नाही चाकूने तुला हे करतो. मी मागं पळलो पण तोपर्यंत पळून जाण्यात यशस्वी झाले. ते यांचं नाव काय ते साहेबांचं कुरे साहेब आहे. त्यांना ते माझ्याकडे नंबर होता मी त्यांना कॉल केला. ते असतं जाऊन 10-15 मिनिटं तिथे दाखल झाले. तसंच पोलीस निरीक्षक साहेब पण आले होते. सचिन भाऊ चौगुले ते पण आले होते. त्यांनी सगळ्यांनी घटनास्थळी येऊन आता भेट दिलेली आहे. सीसीटीव्ही फुटेज वगैरे पण बघितलंय आणि पुढील आता कारवाई करताय तपास करताय. जे गरमा होणार आहे त्यांना पण या गोष्टीची कल्पना दिली आहे ते पण आता गुन्हा दाखल करण्याबद्दल करतीलच पुढे. आज भरदिवसा शिर्डी साकुरी शिवाला आमचे किशोर सजन यांच्या प्लॉटिंग मध्ये अनेक बंगले झालेले आहेत आणि अद्ययावत अशी ती बंगले आहेत. या ठिकाणी भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने या ठिकाणी बंगल्यामध्ये कुणी नव्हतं. चेन्नईचे साई भक्त या ठिकाणी त्यांनी हा बंगला त्यांच्यासाठी बांधून ठेवलेला आहे आणि ते या बंगल्यात नव्हते म्हणून जीवितहानी कोणाची झाली नाही. आणि त्याच्यानंतर या बंगल्यात चोरांनी प्रवेश केल्यानंतर त्या घरफोडीचा जर प्रकार आपण सीसीटीव्ही मध्ये तुम्ही आता बघा त्या सीसीटीव्ही मध्ये जो प्रकार झालेला आहे घर फोडताना अतिशय पारंगत अशा प्रकारचे हे चोर आहेत आणि त्यांची शरीरयष्टी त्या म्हणजे आपण प्रोफेशनल हा जो त्यांचा चोरीचा धंदा आहे त्यातला हा प्रकार. परंतु घरामध्ये प्रत्येक बेडरूमला लॉक असल्यामुळे त्यात त्यांचा वेळ जात होता. तितक्या वेळात आजूबाजूच्या काही महिलांनी आमच्या भगिनींनी आमचे शिंदे साहेबांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला. ते याच्या बाजूच्या बंगल्यातून ते पळत आल्यानंतर त्यांनी लगेच ते सावध झाले सगळे आणि पटकन लगेच बाहेर आले आणि गाडीत बसून निघून गेले. त्यांना सुद्धा धमकी दिली जा पुढे येऊ नको तर बघ तुझा कार्यक्रम करू. काय शिर्डीमध्ये सुरू आहे शिर्डीमध्ये हे जे सगळे प्रकार सुरू आहे या प्रकारांना तातडीने आळा बसणं खरं गरजेचं आहे. पोलीस देखील यशस्वीने यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु घटना मात्र थांबायचं नाव घेत नाही. आज तर हद्द झाली. भर दिवसा दुपारी 1 वाजता रंगपंचमीचा आजचा दिवस आहे आणि अशा प्रकारच्या घटना म्हणजे हा फार चिंताजनक असा प्रकार आहे. आज आमच्या आधीच 1 महिना 2 महिने झाले इथं शिर्डी साकुरी शिवाला एक मर्डर झाला होता. गावात जे मर्डर झाली त्यातलं एक मर्डर शिवाला झालेला होता. आज परत दिवसा घरफोडीचा प्रयत्न म्हणजे लोकांच्या मध्ये याच्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होत आहे आणि याच्यासाठी माझी पोलिसांना कळकळीची विनंती आहे. घरफोडी झाली घरफोडीमध्ये काही चोरीला गेलं नाही कोणाला काही झालं नाही म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नये. सीसीटीव्ही आहे सगळं काही व्यवस्थित सगळं तुमच्या हातात आहे. या चोरांचा तातडीने तपास लावावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आजच्या निमित्ताने मी मागणी करत आहे.
विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ लोणकर 97 67 06 66 85.